योजना चालवून राबवावी लागतात, त्यांच्यापर्यंत पोचवावे लागतात. ते पोचवतं कोण? तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. म्हणून हे वैधानिक पद आहे. कायद्याचं पालन, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण अधिकार कायदा यांचं पालन करण्यासाठी तुमची नेमणूक झालेली आहे. म्हणून ही वैधानिक पद आहेत. हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ग्रॅच्युटीच्या निकालामध्ये. आणि या निकालानुसार आपण जर का सरकारी कर्मचाऱ्यांच्या योग्यतेचं काम करतोय, आपल्याला जे मानधन या नावाखाली कामासाठीचा मोबदला दिला जातो ते प्रत्यक्षात वेतनच आहे. आणि म्हणून आपल्याला काय मिळालेलं आहे? आपल्याला ग्रॅच्युटी कायद्याने मिळालेली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे म्हणून आपल्याला ग्रॅच्युटी देणं खरं म्हणजे बंधनकारक आहे सरकारला. म्हणजे तो अधिकार आपल्याला मिळालाय. आपल्याला वेतन आहे हे त्यांनी मान्य केलंय. मग वेतनाला किमान वेतनाचा कायदा लागू होतो. किमान वेतन आजच्या सरकारी सूत्रानुसार जर काढलं तर 30,000 आहे. म्हणजे 30,000 ते देणं लागतात आपल्याला दर महिन्याला. म्हणजे किमान वेतन त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे. आपल्याला त्यांनी ग्रॅच्युटी दिली पाहिजे. आणि म्हातारपणाची, रिटायरमेंट नंतरची सोय म्हणून आपल्याला प्रॉव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी आणि त्याच्यामध्येच असलेला एक पेन्शनचा वेगळं आणि विचार करण्याची खरं सरकारला गरज नाही. आम्ही त्यांना हेच सांगून आलो 21ला आणि 29ला ज्या मिटिंगा झाल्या की तुम्ही पेन्शन देऊ देऊ म्हणताय, पण आजपर्यंत तुम्ही योजना ना तयार केली ना राबवली. तर तुम्ही आता सरळ असं करा, पुणे जिल्ह्यामध्ये कोर्टाने प्रॉव्हिडंट फंडाचा जो कोर्ट असतं त्यांनी मान्य केलेलं आहे, निकाल दिलेला आहे. प्रॉव्हिडंट फंड यांना लागू आहे. तुमचे अकाउंट फ्रीज केले होते जिल्हा परिषदेचे, ते त्यांनी एवढं मोठं हे करून ते अकाउंट उघडायला लावले परत, कारण त्यांचं सगळं अडलं ना. आता जर का आपल्याला कायद्याने किमान वेतन लागू झालं पाहिजे, ग्रॅच्युटी लागू झाली पाहिजे, प्रॉव्हिडंट फंड लागू झाला पाहिजे, कारण तसा निकाल आपल्या हातात आलेला आहे. आणि प्रॉव्हिडंट फंडच्याच योजनेमध्ये पेन्शनची सोय आहे म्हणून पेन्शन लागू झाली पाहिजे. हे जर असेल तर आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळायला फारसे दिवस राहत नाही. हे अधिकार आपल्याला मिळालेच पाहिजेत. आणि खरं म्हणजे कायद्याने तसं म्हटलेलं आहे, आता कोर्टाने तसं म्हटलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे, प्रॉव्हिडंट फंडाच्या पुणेच्या कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यांना कोर्टाचा अधिकार आहे प्रॉव्हिडंट फंडाच्या कार्यालयाला, त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे? मिळवायचं का नाही मिळवायचं तुम्ही सांगा. मिळवायचं ना? आपोआप मिळेल का घरी बसून? आपण घरी बसलो आणि नुसतं आपल्या सुपरवायझरची हांजी केली की आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणार आहे सुपरवायझर? सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन, ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड यासाठी लढणारा कोण आहे? आपण आहोत. युनियन आहे, आपली युनियन, आपली संघटना. आणि सीटूच्याच युनियननी हे अधिकार मिळवलेले आहेत, दुसऱ्या कोणी नाही मिळवलेले, कारण तेवढ्यापर्यंत त्यांची लेवल गेलेली नाहीये. हे सीटूलाच समजतं की काय मिळायला पाहिजे आणि कसं मिळवायचं. आणि म्हणून आपण मिळवलं. पण ते जे मिळालेले अधिकार आहेत ते आता सध्या कागदावर आहेत फक्त. का? कागदाला वजन ठेवलेलं नाहीये. हा जो कागद आहे ना, मी हे वजन ठेवलंय त्याच्यावर. नसतं ठेवलं तर उडून गेला असता ना. आता सध्या तो कागद आहे ना बिना वजनाचा आहे, म्हणजे त्याला आर्थिक तरतूद केलेली नाही. ग्रॅच्युटीचा कायदा झाला, सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे कायदा. ग्रॅच्युटीचा कायदा लागू झाला 22 साली. त्यानंतर आपण मेळावा घेतला होता आणि सगळं सांगितलेलं पण होतं. पण अजूनही सरकारनी, ना केंद्र सरकारनी आणि ना राज्य सरकारनी त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद करून रिटायर झालेल्या महिलांना ग्रॅच्युटी
अजूनही दिलेली नाही, कारण आर्थिक तरतूदच केलेली नाही. आर्थिक तरतूद बजेटमध्ये केल्याशिवाय ग्रॅच्युटी मिळू शकेल का? प्रत्येक महिलाला 2.5 लाख, 3 लाख, 2,40,000 अशी जी काही तिच्या सेवेनुसार, शेवटच्या पगारानुसार जी काही रक्कम तिला मिळायला पाहिजे, फार तर त्यातनं 1 लाख रुपये मिळालेत असं म्हणून ते काढून घेतील आणि उरलेली रक्कम देतील. तेवढी रक्कम तरी द्यायला त्यांची आर्थिक तरतूद झालेली आहे का? नाही झालेली. बजेटमध्ये त्यांनी एकही पैसा दिलेला नाहीये जास्तीचा. मग हा पैसा त्यांनी द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला लढायला पाहिजे. लढल्याशिवाय हे बजेट वाढवू शकत नाहीत आणि आपल्याला कोणतीही गोष्ट देऊ शकत नाहीत. प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटीतला फरक मी सांगते. ग्रॅच्युटी जी आहे ही रिटायरमेंट नंतर नियोक्त्याने, म्हणजे आपले जे कोणी कामाला लावणारे मालक आहेत त्यांनी देण्याची रक्कम आहे. त्याच्यासाठी कुठली कपात नाही, काही नाही. आपला शेवटचा पगार जो असेल त्याचा निम्मा पगार गुणिले आपली जितक्या वर्षाची सेवा झाली ती सेवा, हा ग्रॅच्युटीचा हिशेब आहे. त्याच्यासाठी आपल्या पगारातनं कुठलंही योगदान नाही. प्रॉव्हिडंट फंड हा कायदा आहे. या कायद्यानुसार प्रॉव्हिडंट फंड कोणाला लागू होतो? तर त्याच्यामध्ये आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये निकाल मिळालेला आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड लागू होतो. आता हा निकाल वरती कोर्टामध्ये जाईल, अपिलात जातील, जिल्हा परिषद जाईल, सरकार जाईल, थोडासा लढा होईल वरपर्यंत. आपण तो लढू आणि आपण जिंकू, यात काही म्हणजे शंका नाही. का? कारण हा प्रॉव्हिडंट फंडचा निकाल कुठल्या आधारावर मिळालेला आहे? तर सुप्रीम कोर्टाने ग्रॅच्युटीचा जो निकाल दिलेला आहे त्याच आधारावर. त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की आपणच ते जोडलेलं आहे 72 पानी निकाल, की ह्याच्यामध्ये वेतन म्हटलेलं आहे, कर्मचारी म्हटलेलं आहे, वैधानिक पद म्हटलेलं आहे आणि 100 पेक्षा जास्त संख्या आहे. प्रत्येक प्रकल्पामध्ये 100 पेक्षा जास्त संख्या आहे, म्हणजे आम्हाला प्रॉव्हिडंट फंड लागू आहे. पण सरकारने, जिल्हा परिषदेने त्याची कपात केलेली नाही. ती पगारातनं कपात करावी लागते. तुमच्या घरी तुमची मुलं बाळा कोणी जर सरकारी नोकरीत किंवा इतर कुठल्या नोकरीत असतील तर त्यांची एक भाषा असते बघा, की कट करून मला एवढे मिळतात. बरोबर ना? हे कट करून म्हणजे